मुक्ता मुक्ता, अगं कुंकू लावलंच आहेस तर नातं स्वीकारायला काय हरकत आहे? उगा चुकलेल्या फांद्यावर मला चढवू नका. तुमच्या सोबत आपटायचं नाहीये. हे कुंकू मंगळसूत्र या प्रथा बायकांच्याच वाटेला काय येत्यात? रते ताडकून भीती घालून मोकळायचं. कुंकू लावणं काय आणि पुसणं काय सगळाच तरास करून ठेवलाय. अगं मुक्ता, त्यांच्या समोर तरी असं बोलू नकोस. मग कोणच्या समोर बोलू? त्यांनीच लावलेल्या कुंकामुळे भोग आलेत माया वाटेला. कुंकू लावायचं आणखी एक कारण सांगते. कुंकू न लावता होणारा त्रास आणि बडबड ऐकण्यापेक्षा कुंकू लावून होणारा त्रास परवडला. सगळा डाव फसला. हा तुझा बाप आपल्या कधी कामी येणार आहे ना कुणास ठाऊक. पण त्यांना काही संशय तर नाही आला? तेवढे शाणे नाही येत ते. त्यात मी त्यांच्याशी जरा माइंड गेम खेळलोय. आता आपल्याला नवीन डावपेच आखावे लागतील. या घरावर तुझी सत्ता लवकरात लवकर कशी येईल ना ते पाहायला हवं. नाहीतर तुझी अवस्था तुझ्या बापासारखीच करून टाकतील ते. आणि तुला राव दादांसमोर मान खाली घालून उभं राहिलेलं पाहायची माझी अजिबात इच्छा नाहीये. आणि मी ते होऊही देणार नाही. हे देवा, मला साथ दे रे. मला माहितीये मी चुकीच्या गोष्टीची मागणी करते, पण प्रत्येकाला आपल्या हक्काच्या गोष्टी मिळवण्याचा अधिकार आहे ना? आहे ना. आणि त्यासाठी वेगळा मार्ग निवडायचा पण अधिकार आहे, जो आम्ही निवडलाय. तुझ्यासाठी ही साडी आणि हे मंगळसूत्र आणलं होतं. मला यातलं काहीच नकोय. हे प्लीज तुम्ही तुमच्याकडे ठेवा. मुक्ताची पाठवणी ही साडी नेसून हवी अशी माझी इच्छा आहे. अहो पण मुक्ता, हे एवढं महाग. तुमचं वडील हे तर हिच्या जीवावर उठलं. तुम्ही त्याची काळजी करू नका. मुक्ताच्या केसालाही धक्का लागणार. आणि माझ्या वडिलांना कसं समजवायचंय ना ते मी. हा, साडी सुद्धा वडिलांच्याच पैशांनी घेतली असेल ना? नाही, हे तर पप्पा भाऊ घेऊन आलते ना. हो, म्हणजे मीच त्याला आणायला सांगितली होती. आणि हे माझ्याच पैशानं मी. पैसे माझ्या वडिलांनीच दिले होते. बरोबर आहे तुझं. म्हणजे आपला संसार पण वडिलांच्या पैशानेच करणार आहे का? जो माणूस माहित का तिरस्कार करतो, काय कुटुंबाच्या जीवावर उठलाय, त्यांच्या पैशातून तुम्ही साडी आणली? माझी बायको म्हणून घ्यायची लायकी नाहीये तुझी. माझ्या पाठीमागे हे प्रकार करतेस तू? दगाबाज, आजपासून माझ्या नावाचं कुंकू लावणं बंद कर. त्या थेरडीच्या खोलीमध्ये तुला ठेवायची वेळ आलेली आहे. आता माझा विरोध आहे माहित असून सुद्धा त्या मुक्ताला घरी बोलवण्याची हिंमत कशी झाली तुझी?
येतं कुठून सगळं? मध्यमवर्गीय संस्कार हे आले कुठून तुझ्यात? नीच बाई आहेस तू, नीच बाई. खबरदार. रावसाहेब नगरकर, खबरदार. तुम्ही काय बोलताय, काय शब्द वापरताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? स्वतःच्या बायकोचा, एका स्त्रीचा आदर करायला शिका. अवशेष नागासारखी ही दुनिया सुद्धा बाईनीच तोडून धरलीये. आम्ही खपतोय ना म्हणून तुम्ही चमकताय, आम्ही झिजतोय म्हणून तुम्ही उजळताय. आणि सासूबाईंच्या खोलीत पाठवायची काय भाषा करताय? मलाच या खोलीत आता राहायचं नाहीये जिथे मला नीच म्हटलं जातंय. या घराच्या पाठराखीचा छान आदर केला तुम्ही. माझं अस्तित्व, माझं असणं एका क्षणात पुसून टाकलं. आयुष्यभर झिजत आले तुमच्यासाठी आणि मी तुम्हाला मेले असं म्हणताय? जे कुंकू इतकी वर्ष मिरवलंय ते कुंकू पुसायला सांगताय? तुमच्या मनात माझ्याबद्दल किंचितही आदर नसताना तुमच्या बरोबर या खोलीत नाही राहायचंय मला आता. मी जिला जन्माला घातली ती रेणुका तूच आहेस का ग? का वेगळीच कोणतरी व्यक्ती उभी आहे माझ्या समोर? रेणुका तू एवढीशी प्रीमॅच्युअर बेबी होती सगळं. तुला काही होऊ नये ना म्हणून रात्रीचा दिवस केला. रात्र रात्र डोळा नसायचा, सिने कवटाळून बसायचं मी तुला. सतत सांगत राहायचे की बाळा काही होणार नाहीये तुला. तू आणि मी आपण दोघं मिळून हे सगळं जग बघू. किती नवस केले, उपास तापास केले. काळाचा हिसकावून नेत होता तुला भांडून मी परत मिळवलंय माझ्यासाठी रेणुका. झाली हिची उपकाराची गाडी पुन्हा सुरू झाली. हल्ली ना तुला रडण्याशिवाय दुसरं कामच राहिलं नाहीये ग. कुठून तरी सहानुभूती हवी असते फक्त तुला. हे बाई, तुझ्या रडण्याने मी विरघळेन किंवा तुला आई म्हणत हंबरडा फोडत तुला मिठी मारेन अशी अपेक्षा ठेवू नकोस. मग अपेक्षा तरी काय ठेवू मी तुझ्याकडनं? काहीच नको ठेवूस. त्यापेक्षा दादांना त्रास होईल असं वागायचं बंद कर. आणि दादांना, मला, आम्हाला कोणालाच नकोय ती पोरगी सारंगच्या आयुष्यात. काहीही झालं ना तरी आम्ही तिला या घराची पायरी चढूच देणार नाही. सो तू सुद्धा तुझ्या मनातून तिला सून बनवण्याचा विचार काढून टाका, नाहीतर मी हे घर सोडून कायमची निघून जाईल. हे लक्षात ठेव. अंबिका वंश तुम्ही? मी जिथे जाते ना तिथे भीती पसरणं गरजेचं आहे. समोरचा घाबरला ना की मला एकदम जिंकल्यासारखं वाटतं. आर्या, ओळखलं नाहीस तुम्हाला? ओळखलं ना, तुम्ही सारंगच्या आत्या ना. लहानपणी तुम्ही इकडे यायचा तेव्हा मी सगळ्यात जास्त तुम्हालाच घाबरायचे. किती भोळ आहे माझं बाळ. पण आता नाही हा घाबरायचं, कारण आता तू आमची सून होणार आहेस. माफ कर मला, मी तुमच्या साखरपुड्याला येऊ नाही शकले. इतका महत्वाचा सोहळा, त्यालाच मुकले मी. पण साखरपुडा झालाच नाही ना? नाही, मला कळलंय सगळं. म्हणजे हे कोणामुळे झालं, कुणी तमाशा केला, हे सगळं कळलंय मला. मी तिथे असते ना तर किती बरं झालं असतं.
नाही म्हणजे मी तिथे असते तर हे असं होऊच दिलं नसतं. ज्या आत्यांनी सारंगच्या कानात फुर्र म्हणून त्याचं नाव सांगितलं त्याच आत्यांनी त्याला 2 कानफटात देऊन सरळ केला असता. पण एवढी घाई कोणाला होती? कोणी केलं एवढ्या घाईघाईत साखरपुडा? अहो बहिणीने ठरवलं हो सगळं. वाटलंच मला. किती घाई या वैजंतीला. तिच्यामुळेच सोन्यासारखा दादा आहे ग माझा. त्याची धडपड त्याची प्रगती मी माझ्या डोळ्यांनी बघितलीये. शिवाय माझ्यासाठीही माझा दादा किती झटलाय ना हे माहितीये मला. सोन्यासारखा संसार आहे ग माझा. फुलपाखरासारखी लेक दिली आहे मला देवानी. हा आता मुलगा नाहीये माझ्या नशिबात म्हणून मी काही कुडत नाही बसले. सारंगला आणि युवराजला माझेच लेख समजत आलीये मी. पण सारंग असा वागेल असं वाटलं नाही ग वहिनी. पण सर तुम्ही नका यात पडू. तुम्ही केलेलं सांत्वन सुद्धा त्रास देऊन जातं. आणि जे एकदा वाईट घडून गेले ते परत उकरू नका. पण नेमकं असं काय घडलंय ग? मला समजायला नको का? माझ्या माहेरी काय काय घडलंय ते? ज्या घरामध्ये आधीच दुःख आहे त्या घरात आपल्या वागण्याने दुःख आणखीन वाढवण्याची कला खूप कमी लोकांमध्ये असते. हो ना वंस? अगं मुक्ता, छोट मोठ हे पैशाने ठरत नसतं ग. ते त्याच्या गुणाने ठरतं. नाहीतर मला सांग, प्रत्येक श्रीमंत माणसाचं मंदिर नसतं का बनलं? आता त्या करोडपतीची आर्या ना तिला संस्कार आहेत ना शिस्त आहे. कसं बोलावं कसं वागावं काय बी कळत नाही. अगं त्या वैजंतीला छळ 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 छळलंय तिनं. जीव नकोस करून टाकलाय तिचा. हे समज आईच्या मर्जीनच चाललंय. नाही तर मला सांग, तुम्हाला पैशाची गरज काय पडावी? तुझ्या वडिलांना बरं वाटत नाही म्हणून त्यांच्या संगत तू घरात यावी. तुझ्या हातून संबळ वाजावा आणि ते बघून आमचं सारंग किरमात पडावा. हे समज देवी आईनं ठरवून केलंय. तिची मर्जी मोडू नगस. वाची तुम्ही माझं ऐकून ते काय बी ऐकायचं नाही मला. तुझ्या पायगुणानं या घराचं नशीब बदलणार आहे. तू प्रत्यक्ष लक्ष्मीचं रूप आहेस. त्या लक्ष्मीच्या घर प्रवेशाच्या तयारीला लागले मी. ते किंतु परंतु सोडायचं आणि गप घरी यायचं. ठेवते मी फोन. सुट्टी देऊन टाकली आणि तडक इथे निघून आलो. अरे पण एवढ्या कारणासाठी 4 दिवस धंदा बंद करण्याची काय गरज आहे? अहो दाजी, फक्त सांत्वन करायचं असतं तर 4 तास पुरे होते. पण आम्ही फक्त सांत्वन करायला आलो नाहीये, तर हा प्रॉब्लेम मुळासकट संपवून टाकण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. अच्छा, तुम्हाला या अडचणीतून सोडवल्याशिवाय मी इथून जाणार नाही. नवरात्रात वेळ काढून नाही आलात? हा, नवरात्रात वेळ काढून आला नाही? लोड, कामाचा खूप लोड होता ना. ठीक आहे, पण आता या अशा प्रसंगाच्या वेळी स्वतःहून आलायत, बरं वाटलं. अहो, आपल्या माणसाच्या आनंदात नाही गेलात तरी चालेल, पण वाईट काळात त्यांच्यासाठी उभं नाही राहिलात तर ते नातं काय कामाचं दाजी?
फोन. येतो मी. आजी, तुम्ही म्हणते ते अजिबात खरं नाहीये. मी कोणत्या देवीचं रूप नाहीये. असं असतं माझ्या वडिलांचं आणि भावंडांचं नशीबच पालटलं असतं. उलट माझ्या पायगुणामुळे तुझा दोष असो किंवा नसो, तू जिथं पाय टाकतेस तिथं काहीतरी वाईट घडणार म्हणजे घडणार. माझ्या पायगुणामुळे नगरकर घडलंय आलं जाईल. ज्यांचं मायावर एवढं प्रेम आहे त्यांच्या आयुष्यात माझ्या पायगुणामुळे वाईट साईट घडायला बसले. मला त्यांचं दुःखाचं कारण व्हायचं नाहीये. आजी, मी तुमच्या काय कोणाच्याच लायकीची व्हायची नाहीये. मी नाही येणार तुमच्या घरी. मी नका वाट पाहू. अंबिके, काय काल रात्री की नाही लपून मी 2 ग्लास दूध प्यालो. काय मलई होती माहितीये दुधावर. बरं सगळं संपवलं नाहीत ना? हा नाही, उगाच कोणाला शंका यायला नको. शंका कोणाला येते? दुधामध्ये पाणी मिक्स केलं आणि सगळं लेवल करून टाकलं. पण काही म्हणा, माझ्या बरोबर राहून ना तुम्ही हुशार झालात. अय्या, मी पण ना तुमच्या दोघांसारखीच हुशार आहे. आपल्या घरी ना मी पण असंच करते. अरे बावळटच का? अरे आपल्याच घरात चोऱ्या करते ही. बाळ जया, मगाशी रावसाहेबांकडून तू 500 घेतलीस ना, त्याचे 250 इकडे सरकव. नाही बाबा, ते माझे आहेत. एक मिनिट, मला सांगा, दादानी जयाला 500 रुपये दिले? नाही, मी ऐकून घेणार नाही. मला आता 3रा हिस्सा हवा. याचे आता 3 हिस्से होणार. हो. नाही हो मम्मी, ते माझ्या कष्टाचे आहेत. कष्टाचे? हळू बोला ना. हो मम्मा, त्यासाठी मी त्यांना 3 वेळा नमस्कार केला. हळू बोलो, नाहीतर आपल्याला हे पण खायला मिळणार नाही. आणि ज्यासाठी आपण इथे आलो ना, ते आपलं पितळ उघडं पडेल. आणि ज्या उद्देशाने इथे आलोय तो उद्देशही सफल होणार नाही. ए मम्मा, मला ना तुमच्यातलं सिक्रेट कळलंय. अगं काय करू, आमचं सिक्रेट नाहीये, आपल्या तिघांचंही सिक्रेट आहे. इकडे ये. याबद्दल कुणालाही कळता कामा नये. आपापसात सुद्धा आपण हे बोलायचं नाही, कळलं? जितके दिवस इथे राहायला आलोय ना, तितके दिवस राहायचं. आणि जितके फायदे उचलता येतील तितके फायदे उचलायचे. ए मम्मा, कुठे आहेत ग फायदे? मला पण सांग ना, मला पण घ्यायचे. आशा, अगं ये आशा. अगं मुक्ते, उगा काहीतरी अशुभ बोलू नकोस. मग काय बोलू आई? तुला दिसत नाहीये का ते इथे नाहीयेत कुठं? विचार बदललाय त्यांचा. गेले ते. तुम्हाला मला कोणाला न सांगता गेले. पोरी, उगीच अंदाज बांधून मोकळी होऊ नकोस. असते नेतच कुठेतरी. आपण त्यांची जरा वाट पाहायला पाहिजे. कुसुम, तू चहा कर, सगळ्यांसाठीच ठेव. मला नको चहा. जोपर्यंत ते परत येत नाही तोपर्यंत मी आता पाणी पण पिणार नाही. ते का गेले असते? आजीला पण याला नाही म्हणून सांगितलं, नाराज झाले असतील का? किंवा स्वतःच्या नकाराला वैतागले असतील.
असंच झालं असणार आहे. दिवसा पण स्वप्न पडायला लागली तुला? हा, त्या मुक्ताची या घरची मोलकरीण व्हायची सुद्धा लायकी नाहीये. आणि ए, तुला कुणी अधिकार दिला ग मुक्ताचा गृहप्रवेश करणार म्हणे? अगं तुला अधिकार सोड, तू विधवा आहेस. विधवा हे विसरलीस वाटतं. विधवा असो वा नसो, ही बाई मुक्ताच्या गृहप्रवेशाची स्वप्न बघू कशी शकते? अहो आत्या, तुम्ही कधी आलात? सॉरी मी तुम्हाला नाही पाहिलं. अगं ते जाऊ दे, पण मी हे काय बघतेय? अगं माझ्या प्रेमळ कुटुंबासोबत हे काय होतंय सगळं? किती सहन करायचं अजून मला? अगं आत्या, तू शांत हो, काळजी नको करूस. हा, होईल सगळं ठीक. हॅलो दादा, जरा चौकात या ना. कर फोन कर. तुम्हाला काय करायचं ते करा. मी नाही घाबरत कुणाला. रेणुका, आनंद झाला मला. त्या म्हातारीच्या वेड्या हट्टाला कोणीही प्रतिसाद दिला नाही. ठीक आहे, उशिरा का होईना अक्कल आली. अरे वा, छान ताट तयार केलंय. हे ताट जर मुक्तासाठी तयार केलेलं असेल तर त्याची खरी जागा ही आहे. अगं वैचित्री, तुझ्या समोर त्याने थाळी फेकली आणि तू काय बी केलं नाहीस. अगं काय झालंय तुला वैचित्री? एवढी साधी गोष्ट कळत नाहीये का तुला? ती काहीच बोलत नाहीये ह्याचा अर्थ तिला सुद्धा मुक्ता या घरची सून म्हणून नको. परत जर काही वंगाळ बोललास तर खांडोळीच करीन.
काही बोलत नाही तर डोक्यावर चढायला लागले लांडगे. हे बाबो, हा आत्माराम. ए तुमच्यासारखी नालायकाची पैदाईच नाही आमची. गटारीत पैदा झालेल्यांना सगळीकडे गटारच दिसणार. जाणून बुजून आम्हाला त्रास देता ना. मजाक बनवून ठेवलाय आमचा. आता तू पण बोलून राहिली. कोणाबद्दल बोलताय माहितीये ना? छोट्या मालकांची बायको आहे मी. आमच्या नात्याबद्दल काही अपशब्द बोललात ना तर जन्माची अद्दल घडवीन, लक्षात ठेवा. आणि ये कांता लांडग्या, लई झाल्या तू नाटक. नाही तर हितच माझ्या हाताने मुर्दा पाडीन तू. भक्ती तू. हा मीच. सगळा माच उतरवते की नाही तुझा बघ. बघितलं बाई, रोकाचे बोलून राहिले. आता कसलं बोललं मोठं आणि कसलं साठ लोट जगायचंच नाही मला. ज्यांना तुम्ही आजपर्यंत कमजोर समजत आलात ते एकत्र आल्यावर काय करू शकतात ते बघितलं ना. आमच्या नादी नाही लागायचा. आम्ही तर संपूच, तुमची राग करून जाऊ. हे निघा. नाही पुढे काय लाव. हो अण्णा, हो सावकाश. काय होतंय? छोटे मालक, तुमच्यामुळं काय काय ऐकायला भेटतंय. छोटे मालक, काय आयुष्य करून ठेवलंय तुम्ही आमचं. गावातले लोक आता सगळं वाईट साईड बोलणार. आता पारावर शेतावर हेच सगळं ऐकायला भेटणार. अण्णा, ज्यांना घर नाही त्यांना डर कशाला. ज्यांना जे बोलायचे ते बोलू दे. छोटे मालक आपल्या बरोबर असं चुकीचं कधीच करणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे ते परत येतील. मला त्यांच्यावर आणि देवी आईवर पूर्ण विश्वास आहे. ते आपल्या बाबतीत चुकीचं कधीच नाही घडू देणार. खरंय मुक्ते तुझं. जा देवी आई समोर दिवाला जा. वय आई राजा, आई 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 आई. आत्माराम, आत्माराम, आत्माराम. तुझा तो शहरातला पाहुणा सुभानच्या शेताच्या वरच्या बाजूला पडलाय. बहुतेक त्याला काहीतरी झालंय. मी एकटाच होतो तिथे म्हणून त्याला उचलला नाही. त्याची हालत गंभीर आहे. बाबो जिवंत आहे का ना काय माहिती. अण्णा, चल 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 चल. अण्णा, 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 अण्णा बसा बसा. अण्णा, अण्णा, पंप कुठे? पंप कुठं? अण्णा पंप, पंप. अण्णा घ्या पटकन. अण्णा हळू हळू. अण्णा हळू. अण्णा हळू. दादा, हो अण्णा पण मी इथं आहे. दादा गजत चल. दादा चल चल.
छोटे मालक, छोटे मालक. ताई, ताई आपण शोधूया. ताई, आपण शोधूया. चल चल चल. छोटे मालक, सारे दादा, मालक, छोटे मालक, सारे दादा, छोटे मालक. गजा. हे सगळं त्या मुक्तामुळं घडतंय. या चंद्राबाईच्या मनात बंडखोरीचं बीज या मुक्तानेच पेरलंय. केवळ 10 दिवस इथे राहिली तर हा परिणाम, कायमची जर ती इथे आली तर नाही, असं होऊ देणार नाही मी. ती म्हातारी प्रत्येक श्वास, एक एक श्वास तुटत तुटत त्या खोलीमध्येच ती मेली पाहिजे. दादा, तुम्ही ठीक आहात ना? खरं तर नाहीये. मला माहित होतं म्हणून आले मी बघायला. जखम खोलवर नाहीये, पण मुकामार लागलाय. आतून इजा नाही झालेली, पण नशीब जीवावर नाही बेतलं. देवी आई, भावलीस ग. या काही गोळ्या आहेत. डॉक्टर, पण ते अजून उठत का नाहीयेत? आत्ताच इंजेक्शन दिलंय मी त्यांना, त्यामुळे आली असेल ग्लानी. आणि कसं आहे, तापही आलेला आहे, त्यामुळे सुद्धा ग्लानी येते थोडीफार. या गोळ्या घ्या. त्यांना जाग आली की वरण भात खायला घाला, त्यानंतरच या गोळ्या द्या. वय, हे माझं कार्ड आहे, याच्यावर माझा नंबर आहे. काही जास्त वाटलं तर मला फोन करा. जी. मी आलोच यांना सोड. या. अनबिलीव्हेबल. खूप सुंदर दिसतेस. मी सोबत असेल ना तर आपण एकत्र मिळून खूप काही करू शकू. आपल्यात सुंदर नातं तयार होऊ शकतं. माणसं आणि मन सांभाळण्यात आपला हात अगं कोणीच धरू शकत नाही. आपली जोडी कमाल असेल. जाताना तुझ्या मोठ्या बहिणीला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे, कायमचं. देवाच्या मनात काय आहे ते पण कळना. इथं छोट्या मालकांचा ताप उतरना, तिथं बाहेर पाऊस थांबना. आई, तुला जीवच पाहिजे नसेल तर मावा घे, पण त्यांना काही करू नको. मावा काही चुकलं असेल तर त्याची शिक्षा मला दे.
करायचं असेल तर ते मावं कर. फार पिळवटून काढ आयुष्य, पण त्यांना जीवदान दे. आमच्यात आम्ही नवऱ्याला देव मानतो, उचतो त्यांना. बायकोला कसपटा समान समजणारा, स्वतःच्या मुलाच्या जीवावर उठलेला माणूस ना चांगला बाप होऊ शकत ना चांगला पती. कोणाशी बोलतेस तुला कळते का? किड्या मुंगी सारखी चिरडून टाकेन. रावसाहेब नगरकर काय करू शकतो हे अजूनही तुला माहित नाहीये. गरीब भिकारडी माझ्यासमोर कामासाठी हात पसरणारी या भाषेमध्ये बोलतेस तू माझ्याशी? हात नाही पसरवत, स्वतःच्या मेहनतीचं खातो. पैशांसाठी लोकांच्या माना नाही मोडीत. जेवढं जगतो तेवढं मानानं जगतो. मी तिथे आलो तर काय घडेल तुला माहित नाही अजून. मीच तिकडे येते. रावसाहेब नगरकर, मी मुक्ता सारंग नगरकर, मी तिकडे येते. तुमची सून तिच्या नवऱ्यासह सासरी येते. गृहप्रवेशाची तयारी सुरू करा. काय झालं दादा? काय बोलतेय ती? मला धमकी देते ती. या रावसाहेबाला धमकी देते ती. तर मात उतरवायलाच पाहिजे आता. सून म्हणवते स्वतःला या घरची. मला काय म्हणाली माहितीये? मी या घरामध्ये येऊन दाखवते की नाही बघाच. अगे ये ग, येच तू. दरवाजामध्ये असा खड्डा खणतो ना की तू आलीस की जिवंत गाडतो की नाही बघ. दादा, तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. तुम्ही बसा बघू आधी. माझ्या पोराला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तिने आणि आता मला धमकावते. तुला सांगतो रेणुका, नीच मुलगी आहे ती, नीच मुलगी आहे. बघितलंस ना काय नाटकं चालली होती तिची. मी एक संबळ वादक आहे, मी एक कलाकार आहे, मला दुसरं काहीच नको. एकीकडे अशी नाटकं करायची आणि दुसरीकडे या घरची सून होण्यासाठी प्रयत्न करायचा. पण दादा, सारंग जर मुक्ताला या घरात घेऊन आला नाही, कदापि नाही. आर्याच या घरची सून होणार. ही काळ्या दगडावरची रेख आहे. सारंगला मुक्तापासून हिसकावून परत आली आणि मग मुक्ता तिचं कुटुंब, तिचं घरदार सगळ्याची राख रांगोळी करून टाकेल.
अशी आग लावीन की 8 दिवस आग विचताच कामा नये. हाडं सुद्धा त्यांची शोधूनही सापडता कामा नयेत. मला वाईट माणूस म्हणाली काय? आता बघतो या वाईट माणसाचा अवतार. श्रीधर, श्रीधर. हॅलो मालक. मालक, उद्याचा सूर्य उगवेल तेव्हा आपण आत्मारामच्या घरी असणार आहोत. उद्याचा सूर्य उगवेल तेव्हा आत्मारामच्या घरी. लागतंय रे लाग. हो 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 हो. दादा, तुम्ही ना आता सारंगचा विचार करू नका. तो जर त्यांच्या सारंगवरती हल्ला झालाय. काय? सारंगला जर काय झालं ना. अगं प्रत्येक गोष्ट माणसाच्या हातात नसती. कधी कधी नशिबावर सोडून द्यावं लागतं. आणि ज्या प्रकारे वागतायत ना, असं वाटतं की नशिबाला सुद्धा वाकवतील. चूक बरोबर काय ना समजत नसेल. एवढा हट्ट, एवढी मगरुरी, एवढा अहंकार काहीच कामाचा नाही. आयुष्यभर यांच्या पायाशी धूळ होऊन राहिले. कायम त्यांची मर्जी सांभाळली. काय फळ मिळालं मला? एका क्षणात सगळी नाती तोडून टाकली. आशा सोडू नगस पोरी. जवळ जीव लावणारी माणसं नाही राहिली की मग जीव लावणाऱ्यांची किंमत कळतीय. आणि तू बोललीस ना तशीच वाघ. त्यानं माफी मागितल्या बिगार अजिबात परत जाऊ नगस. वा, छान. आता चंद्रा आजीकडून माणसं तोडायचे नवीन धडे गिरवले जात आहेत. गप्प बस जरा. नाही थांब. माझ्या नातीच्या मनात माझ्याविषयी काय चिखल भरलाय ते कळू दे मला. बोल, तू बोल. काहीच फरक नाही ग त्याच्यात आणि तुझ्यात. तोच राग, ती चीड, तोच माज. दुसरा रावसाहेबच उभा आहे माझ्या मोहर. अभिमान आहे मला या गोष्टींचा. कर्तबगारी, जमीनदारी रक्तात आहे माझ्या. रेणुका, बाहेर पड ह्यातनं. अगं, अहंकार दुसऱ्याला त्रास देतोच पण स्वतःलाही कुरतडत जातो ग बाळा. दुसऱ्यांना अक्कल शिकवण्यात ना आयुष्य चाललंय ग तुमचं. उद्धट आणि मुजोरात. आणि ही आजी सारखा आपल्या त्या खोलीत तिला बोलवून बोलवून मुक्ताला सुद्धा उद्धटपणा शिकवलाय तुम्ही. आणि तुझ्याचमुळे ती आज दादांना चॅलेंज देतीये. या घरात चूल म्हणून येऊन दाखवेन असं म्हणतीये. आणि तिचा हाच माज उतरवायला आणि सारंगला परत घेऊन यायला दादा स्वतः तिकडे चालले. ते स्वतः काय? हो, ते स्वतः. आता तुम्ही त्या मुलीची साथ दिल्याचे परिणाम बघालच. आई, काय चाललंय तुझं? का साथ देतेस तू त्या मुक्ताची? आर्याने काय घोडा मारलाय तुझं? अगं, 10 वर्षापासून सारंगच्या आयुष्यात येण्याची स्वप्न बघतेय ग ती. नाही ग, नाही हाल पाहत त्या लेकराचे मला. नाही म्हणजे मला ह्या गोष्टीमध्ये पडण्याचा अजिबात इंटरेस्ट नाहीये. पण अश्रू अडवू शकत नाही ग मी. नाही 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 नाही, रडू आलं तरी सावत्र आईच्या कुशीत शिरून रडणार नाहीये मी.
आईच्या मायेची ऊब नाही ना मिळणार मला. मुक्ते इकडे ये. हे अगं त्यांची अवस्था बघते ना. त्यांच्यासाठीच सांगते, इकडे ये. काय बोल पटकन. मुक्ता तुला त्यांना अंगाची ऊब द्यायला लागल. हे काय बोलतीस? हे बघ, दुसरा काहीच उपाय नाहीये. नाही नाही, मला नाही जमणार. मुक्ते हे बघ, चुकीचा विचार करू नकोस. आई लेकराला ज्या मायेनं कुशीत घेते ना, त्या मायेनं त्यांच्या जवळ जा. तुझ्या मायेची उबच त्यांना यातून बाहेर काढत. झालं, दाखवलीत ना माझी जागा. ए आई, दादांनी जिला नगरकर घराची सून म्हणून स्वीकारले, तिला तू परकी का म्हणते? आणि तिला दुखावताना तुला आनंद मिळतो का? रेणुका, तुझ्या आजी आई दोघी दुखावल्या जातात ते दिसत नाहीये का ग तुला? कामाला दोघींना मन नाहीच, हे गृहीत धरूनच चालली असत तू. अरे अरे अरे, बाद झाली तुमची भांडणं. मला ना नको नको वाटतायत हे वाद. नाही म्हणजे माझं तसं काही नाहीये, पण काय आहे ना, आपल्या सगळ्या नातेवाईकांना माहितीये की रावदादा या आर्याला सून करून घेणार आहेत. कशाला एवढी हट्टीपणा करताय हो वहिनी तुम्ही? अरे देऊन टाकायच्या ना त्या चाव्या. माधवी, हे तू बोलतीयस? तुम्ही दोघी ना खरंच घराचा विचार करा. मी काय म्हणते, देऊन टाका ना आर्याकडे चाव्या, त्यात काय? म्हणजे ही धमकी देतेस? घरात शांती पाहिजे असेल तर चाव्या द्या. अगं वा ग वा. देवा, किती रे किती ही बाई तिरका विचार करते. अगं आई, तू नेहमी तिरकाच का विचार करतेस? मी शेवटचं सांगते, चाव्या मिळणार नाही. ही म्हणते चाव्या मिळणार नाहीत, आर्या म्हणते मी चाव्या घेणारच. अरे काय झालंय? किती ही भांडणं, हे तमाशे. देवा बाबा, अहो बरं झालं तुम्ही आधीच डोळे मिटले, नाही तर हे सगळं बघावं लागलं असतं. झाले तमाशे. आर्याच या घरची सून होणार असा मी तिच्या वडिलांना शब्द दिलाय. जे माझ्या शब्दाला किंमत देत नाहीत त्यांना माझ्या आयुष्यातही किंमत नसते. त्यांच्याकडे चाव्या आहेत आणि ताबडतोब आर्याला चाव्या द्या. चाव्या मिळणार नाहीत. कामासाठी खूप फिरलो, पण कुठेच काम मिळत नव्हतं. शेवटी मला असं कळलं की गावाबाहेर एका नवीन हॉटेलचं बांधकाम सुरू आहे आणि तिथे गेलो. पण तिथे आधीच भरपूर कामगार होते आणि माझ्यासाठी काहीच काम नव्हतं. पण माझं नशीब चांगलं की एक ट्रक सिमेंटची पोती घेऊन तिथे आला. मी एकट्यानं 2 माणसाचं काम अंगावर घेतलं आणि सिमेंटच्या खूप गोण्या उचलल्या. हे करताना त्रास झाला, कंबर पाठ एकदम भरून आली होती. आणि जेव्हा मला कामाचे पैसे मिळाले ना, तेव्हा माझ्या प्रेमासाठी हे जग जिंकल्याची जाणीव मला झाली.
दुपारी मार्केटमध्ये फिरत होतो आणि तिथे काही फॉरेनर्सचा ग्रुप मला भेटला. त्यांना आपल्या भागातले रांजण खळगे बघायचे होते. मला इंग्लिश सुद्धा छान बोलता येतं. मी त्यांचा गाईड म्हणून काम केलं. आय मीन मी त्यांचा वाटाड्या झालो आणि त्यांचे छान छान फोटोज सुद्धा काढले. त्याचेही काही पैसे मिळाले मला. आणि त्या पैशातून मी तुझ्यासाठी घेऊन आलो. इथून पुढे तुझ्यासाठी मी जे काही आणेन ना ते मी माझ्या स्वतःच्या कमाईतून आणेन. माझी बायको म्हणून माझ्याबरोबर घरी येशील ना? काका, हा भाऊ काका. सारंग, अरे तुझे वडील तिकडे येतात. दादा तुझ्याकडे तिकडे यायला निघालाय. आणि अरे त्याच्या ह्याच्यात फारच हे झालंय. त्याच्या डोक्यात फार हेच भरलंय, नुसता हे संताप. हा अरे तू तो हा नाही का ते हे अरे नाही का गायत्री, तू सांग मला ना काही सुचत नाहीये. हॅलो दादा, ते खूप चिडलेत रे. आणि खूप लोक बरोबर सांगते ना. हा, आणि खूप जण आहेत बरोबर. आणि त्यांचा मोठा खातपात करायचा विचार आहे. तू तिथून कुठेतरी जा निघून. हॅलो दादा, तू सगळ्यांना घेऊन लांब कुठेतरी निघून जा. हा, तिथे नको थांबूस. नाही गायत्री, आज पळालो ना तर मला आयुष्यभर पळावं लागेल. तुम्ही दोघं माझी काळजी बिलकुल करू नका. काळजी करू नका म्हणतोय. मूर्ख मुलगा कोणी करता. अरे काळजी करू नका असं कसं म्हणतोस तू? तुझा बाप काय चीज आहे तुला माहिती आहे ना चांगलं. काका, माझ्यावर विश्वास ठेवा. दादा इथे येत आहेत ना, तर त्यांना येऊ द्या. तुमच्या सारंगला आणि मुक्ताच्या फॅमिलीला काहीच होणार नाही. तुम्ही बिनधास्त राहा आणि गायत्रीला शांत करा, नाहीतर तिला पुन्हा त्रास होईल. हो हो हो. मोठे मालक स्वतः इथं येऊ राहिले. आता काय करायचं? ते कोणालाही जिवंत सोडणार नाहीत. घाबरू नका, सगळं ठीक होईल. माझ्याकडे एक प्लान आहे. मुक्ताची पाठवणी आजच होईल. तुम्ही तयारीला लागा. देवी आई, आजपर्यंत मनापासून सेवा केली मी तुझी. ह्या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी किती झटली पाहिलंयस तू. हे घर, यातली माणसं एकत्र हवेत मला. माझा अंश असलेला सारंग आणि तुझा अंश असलेली मुक्ता एकत्र या घरात हवेत. आजपर्यंत माझ्यासाठी कधीच काही मागितलं नाही. आज मागते. माझी एवढी इच्छा पूर्ण कर ग आई. आई, सारी तुझीच करणी, सारा तुझाच खेळ.
तूच ठरवलंस, तूच घडवलंस, तूच इथवर घेऊन आलीस. रावसाहेबाची ताकद किती बी मोठी असू दे, त्याला किती बी जोर लावू दे, तरी बी सारंगला आणि मुक्ताला सही सलामत घरापातूर तूच घेऊन येणार आहेस. आई, तू मांडलेला डाव असा अर्ध्यात मोडू शकत नाहीस. वाट बघतीये आम्ही. आई, वाट बघतीये ग. हो, मुक्ता आणि सारंग मिळून मुक्ता रंग. म्हणजेच मुक्त रंग. कुठलंच बंधन नसलेले रंग, भावभावनांचे, एकमेकांवरील विश्वासाचे, जबाबदारीचे रंग. मुक्त रंग. मुक्ता, जसे हे दोन छोटे शब्द मिळून एक मोठा शब्द तयार झालाय ना, अगदी तसंच आपण दोघं एकत्र मिळून अन्यायाविरुद्ध, चुकीच्या गोष्टींविरुद्ध एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढू. मी तयार आहे. बाहेर ये. आत लपून काय बसलीस? बाहेर येऊन बघ. तुझा बाज उतरवायला स्वतः रावसाहेब नगरकर इथे आलेत. तू तुझ्या हाताने तुझ्या कुटुंबाचा जीव धोक्यात घातलायस. अजूनही तुझ्या घरच्यांच्या जीवाची काळजी असेल तर बाहेर ये आणि दादांच्या पायावर नाक रगडून माफी माग. ये बाहेर. नाहीतर तुझ्या घराची होळी करून टाकू आम्ही. घराचं स्मशान करून टाकू. मग अंत्यसंस्काराची गरज लागणार नाही. मुक्त बाहेर ये, नाहीतर या जळत्या मशाली तुझ्या घरावर पडल्यास म्हणून समाज. आई, ते आपलं घर खरंच जाणार आहे. मला चटक्यांची खूप भीती वाटते. ए गजा, घाबरू नकोस. जोपर्यंत मी इथे आहे ना, तोपर्यंत ते काहीच करू शकत नाही. ए भक्ती, ए भक्ती, ए अरे या लोकांना हलक्यात नको घेऊ. ते खरंच तुम्हा लोकांना जाळून टाकणार आहेत. तू एक काम कर, दरवाजा उघड आणि पटकन बाहेर ये. अरे बाकीच्यांना मरू दे. मी करीत तुझ्याशी लग्न. तुला एकटं नाही पाडणार. तू बाहेर ये, नाहीतर आत येऊन मी तुझ्या भांगात कुकू भरून तुझ्याशी लग्न करीन. शेठ, ए कुसुम, अरे सोड ना तिला. तुला जा म्हणलं ना. अरे असं काय करते तू? अरे कळतं का तुला? अरे ते चालून टाकणार आहेत. ए कुसुम, अरे मारलं रे. गेल्या या काळात शेठचा माज कमीच होत नाहीये. दुसऱ्याच्या चितीवर आपली पोळी भाजून घ्यायला पाहतो. एवढ्या या पाय लावून पळाला तरी परत आलाच. याला घोळक्याचं बळ मिळालंय, दुसरं काय. आज मी मेले तरी चालेल, पण आता याला अजिबात जिवंत सोडणार नाही. तू शांत हो. असं डोकं खरं नेऊन कसं चालत? हो, बरोबर म्हणते मुक्ता. आपल्याला काहीच चूक करून चालणार नाही. मी जो डाव आखलाय त्यासाठी फक्त थोडा वेळ थांबा. बाहेर
देवा, बाप भाड्याच्या माणसांकडून स्वतःच्या पोटच्या पोराला मारायला लावताय. काळी जिंकून आलात का काय? बस झाली तुझी नाटकं. बाप आणि मुलामध्ये वैर निर्माण केलंस तू. हे सगळं तुझ्यामुळे झालं. नाही दादा, तुम्हाला अजून मुक्ता कळालेलीच नाही. ती असं कधीच वागणार नाही. चालाकी, खोटेपणा, कावेबाजपणा तिच्यात बिलकुल नाहीये दादा. ती फक्त जीव लावू शकते. मालक, आता बऱ्याच गोष्टी बदलल्या. माझ्या भंगात भरलेलं कुंकू माझ्या नसादसात भिनलंय. आता हेच कर्म, हाच धर्म. आम्ही दोघे एक आहोत दादा. मुक्ता आणि सारंग कधीच मुक्त रंग झालेत. दादा, हा राग, हा द्वेष एक नाही, दोन्ही घरांना उद्ध्वस्त करेल. दादा, दादा माझ्यासाठी हे सगळं सोडून द्या. आणि मुक्ताला तुमची सून म्हणून स्वीकारा. तिला सन्मानाने आपल्या घरी घेऊन चला दादा. मुक्ता, दादांच्या पायावर त्यांचे आशीर्वाद घे. माफी पण माग. तू इतकी पाप केलेली आहेस ना की तुझ्यासाठी माझ्याकडे ना माफी आहे ना आशीर्वाद आहे. फक्त शिक्षा. तुला शिक्षा झालीच पाहिजे. शांत होते. माझ्या कुटुंबातल्या माणसांना संपायला निघालात तरी शांत होते. आता नाही, आता नाही. संबळ वाजवणारी मुलगी काय तांडव घालू शकते हे बघाच तुम्ही. काय जाळून टाका.
ए बंद करा. काय प्रकार आहे? मुक्त सासरी चालली ना, तिला पाठवणी करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. कसली पाठवणी? अरे लग्न झालं नाही तर पाठवणी कसली? ए आग लावा. रिपोर्टर आले. आणि हे यांच्या मुलाचं म्हणजेच माझं लग्न एका गरीब सामान्य संबळ वाजवणाऱ्या मुलीशी करून देणार आहेत. सो सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने हे खूप मोठं पाऊल असणार आहे. प्लीज रावसाहेब. तुमच्या मुलाचे संबळ वादकाच्या मुलीशी लग्न करून दिल्याने कोणते सामाजिक बदल घडतील असं तुम्हाला वाटते? मुक्ता, चांगली चाल खेळलात तुम्ही दोघं. इथे जरी माझे हात बांधलेले असले तरी तुझा मुडदा पडणारच. तू मग रस्त्यात पडेल किंवा घरी आलीस तरी घरी पडेल, पण मी मेलो तरी तुला सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. हे दोघे अजून काय येत नाहीयेत. अरे इथं भरून काय विचारतो? जाऊन बघ. हो बघतो. थांब जरा. प्रेमाने आपली संमती आहे असं त्यांना वाटायला पाहिजे. हो दादा. निघ. मालक मालक अहो मालक अहो मालक 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 अहो ते सारंग आणि मुक्ता मागच्या रस्त्याने पळून गेले. होय, आणि त्या दोघांनी तुम्हाला परत एकदा येड्यात काढले. अयो अयो. येड्यात काढलं बोलायची काय गरज आहे? नुसती खबर नाही देत आहेत. होय मालक, ते चूक झाली, परत नाही होणार. आणि तोंड का लपवलंय? ते हे मधमाशा ढसल्यात ना तोंडाला, म्हणून ते मी येतो मालक, त्यांना पाहून येतो. अयो. ते दोघं घरी पोचायच्या आत आपल्याला तिथे पोचायला हवं. त्या दोघांना वेगळं करायला हवं, नाहीतर मुक्ताचा कट उधळता येणार नाही आपल्याला. आणि घरी फोन लाव आणि घरी सांग की आम्ही तिथे पोचेपर्यंत त्यांना घरामध्ये घेऊ नका. लगेच फोन करतो. काय सांगतो, गृहप्रवेश करू नका त्यांचा. अरे गृहप्रवेश फार दूरची गोष्ट आहे. उंबऱ्यापर्यंत पण ते पोचले नाही पाहिजे. हो असं सांग. हो सांगतो. हा, आणि त्यांचं काही ते निस्तर. आणि मग तुम्ही नंतर या. चल गाडी काढ. मुक्ता जर या घरात आली आणि या घराचं वाटोळ झालं तर त्यासाठी पूर्णपणे तू आणि तूच जबाबदार असशील ना. मुक्ता जर या घरात चुकून आलीच आणि तू त्या गृहप्रवेशांच्या वस्तूंना हात लावला तर तुझ्या समोर जीव देते की नाही ते बघ. तुला वॉर्निंग देऊन तू परत तेच करतेस. किती हट्टी असशील ग तू. हे बघ, कान उघडे ठेवून परत आहे का. तू जर गृहप्रवेशासाठी बाहेर आलीस तर दादांची शपथ घेऊन सांगते, मी हे घर सोडून कायमची निघून जाईन. आणि तुला चांगलंच माहितीये की दादांची शपथ मी कधीच खोटी घेत नाही. एक तर मुक्ता नाहीतर मी.
तुमच्याकडून आमचा गृहप्रवेश झाला याहून दुसऱ्या भाग्याची गोष्ट कुठलीच नसेल. पण गृहप्रवेशाला आजी सोबत मोठी आई असते तर वय ग, तिची पण लई इच्छा होती, पण या रक्ताच्या नात्याने तिला कोंडून टाकले ग. ही बाई ना फक्त घरात फूट पाडू शकते. जेव्हा जेव्हा घरात आग लावायची असते ना तेव्हा तेव्हा ही तिच्या खोली बाहेर येते. डोक्यात राग आणि मनात आग ठेवून प्रत्येकाकडे बघशील ना तर चांगुलपणात देखील वाईटपणाच दिसणार. ही जी समोर उभी आहे ना ती खरी लक्ष्मी आहे. आई भवानीचं रूप आहे मुक्ता. एक संबळ वाजवणारी पोरगी या घरची सून म्हणून उंबरठ्यावर उभी असेल तर ते समज देवी आईच्या इच्छेनेच घडतया. तर तुमच्या कुणाच्या डोक्यात काय बी शिरना. अरे माप ओलांडून ही घरात आली तर या घराचा सर्ग होईल सर्ग. अजून बी येळ गेलेली नाही. बघताय काय व्हा मोर, या घरच्या खऱ्या लक्ष्मीला हळद कुकू लावा, तिची वटी भरा, माप ओलांडू द्या आणि तिच्या पावलाचे ठसे कपड्यावर उमटू द्या. मोठ्या मानानं तिला घरात द्या. असं काही होणार नाहीये. आणि ही जर घरात आली ना तर घराचा स्वर्ग नाही स्मशान होईल. स्मशान. रेणुका, ए जाऊ दे गाची. आम्हाला ना ह्या कोणाकडून काही अपेक्षाच राहिल्या नाहीये. घरातल्या स्त्रिया जर दुसऱ्या स्त्रीचा इतक्या लेवल पर्यंत तिरस्कार करत असतील ना अगं तर मग पुरुषी विरोधाची गरजच नाहीये. संबळ हा अभिमान आहे. आई कला, आई ओळख आहे हा संबळ. माई लायकी इथला कुणालाच नाही कळणार. आई भवानीकडे मिरवायला तलवार आहे, महादेवकडे मिरवायला डमरू आहे, बजरंग बलीकडे गदा आहे आणि सरस्वतीकडे वीणा आहे. तसंच अशा मुक्ताकडे मिरवायला मावा संबळ आहे. याचा नाद देवांना माणसांच्या अंगात घुसून नाचायला लावतो. याची तडतड चांगल्याला वाईटाविरुद्ध गोंधळ घालायला लावतो. ती बोलते ते उभं राहिल्यापासून ती आई मायाकडे अपेक्षाने पाहतीये. तिची मुक्ता संबळ कधी वाजवण तिची वाट पाहते. आज मी माया आईसाठी वाजवणार. ती आमच्या लग्नाच्या आनंदात नक्की नाचणार. मी तर म्हणते तुम्ही पण नाचा, मन मोकळं होऊन नाचा. कुणाच्या तरी भीतीनं दाबून राहिलेल्या इच्छा, साचून ठेवलेला आनंद त्या संबळाच्या तालावर उधळून लावा.
अति होतंय. हे नाचणाऱ्यांचं घर नाहीये, घरंदाज बायकांचं घर आहे. नाचणारे राहत नाही तिथे. होय, पण त्या फक्त रावसाहेबांच्या तालावर नाचत्यात. अगे माझे हात बांधलेले आहेत ना, ते बांधलेले राहू देत. जे काय आपल्या तुटकं मुटकं नातं राहिलंय ना, ते मला विसरायला लावू नकोस. ना ही मुलगी या घरात सून म्हणून येणार आणि ना हिचा गृहप्रवेश होणार. यशस्वी आजी, तुम्ही काय आहात? तुम्ही काय आहात हे कोणालाच कसं नाही कळलं. अगं पाया काय पडतेस? तुझी जागा पायात नाही, इथं काळजात आहे. तसं बी मी जाणारच होते, पर आता नाही जाणार, कारण माझी मुक्ता आली या घरात. तू म्हणतोस तसं मी माझ्या खोलीत कोंडून बी घेईन. 4 भिंतीच्या दार खिडक्या समद्या बंद करून डांबून घेईन. पर तू आता लई दिस मला डांबू शकत नाहीस, हा? कारण ही मुक्ता रॉकेल आणि काड्यापेटी घेऊन ये. काय कान फुटले काय? ओहो जातो दादा. हे दामो,
जेव्हा तुझं हिच्यावर प्रेम होतं तेव्हा हिचं तरी कुठं तुझ्यावर प्रेम होतं रे? पण आज बघ, आज ती या घरात तुझी बायको म्हणून मिरवती. मी तुला गॅरंटीने सांगते सारंग, ही मुलगी जर नवरात्रीत आपल्या घरी नसती ना तर आज आपला साखरपुडा झाला असता. आणि तू असंच मला बायको म्हणून मिरवलं असतस. त्यामुळे तू माझ्या स्वप्नांबद्दल तर काही बोलूच नकोस. खरंय ग बाळा, खरंय. अरे बघ, मी स्वतः सांगते ना, मी स्वतः सुद्धा तुमच्या लग्नाची स्वप्न बघत होते आणि आता काय बघते मी हे डोळ्यांनी? हा, यापेक्षा माझे डोळे फुटले का नाही? वंस, शांत व्हा, शांत व्हा. दादा, त्या दिवशी साखरपुड्यात आमचा जो अपमान झाला त्यानंतर मी, माझ्या बाबांनी फक्त तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि आजही आम्ही त्या शब्दाची इज्जत करतो. पण त्या दिवशी माझ्यासोबत जे घडलं त्यापेक्षा मोठा अपमान आज माझा झालाय. बरोबर आहे तुझं, अपमान तर झालाच आहे. मी माफी मागतो तुझी. आनंद झाला ना तुला? माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीसमोर हात जोडून माफी मागितली मी. हेच हवं होतं ना तुला? दादा, तुमचा अपमान झाला किंवा तुम्हाला कोणासमोर झुकावं लागलं तरी याने याला काहीच फरक पडणार नाहीये. कारण ह्या आधी याने हेच केले, बहिणीला सोडून बायकोला निवडले याने. रेणुका, तो ऑप्शनच चुकीचा दिला होतास. ए, तू काही बोलूच नकोस, तुझी वेळ निघून गेली. आणि आर्या, इतके दिवस तू ह्या